राधाकृष्ण गणपती मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा आज सर्वांच्या उपस्थित, सर्व भाविकांच्या उपस्थित संपन्न झालेला आहे आणि आपला पुढचा कार्यक्रम हा ज्या देणगीदाराने देणगी देऊन आर्थिक मदत करून हे वास्तू आपल्या सर्वांसमोर उभी राहिलेली आहे, अशा सर्व देणगीदारांचे आभार मानण्यासाठी आपण आज इथे सर्वजण जमा झालेलो आहोत। मी सर्व पदाधिकारी यांना विनंती करतो की त्यांनी स्टेजवर यायचं आहे। श्री समर्थ ग्रामीण विकास मंडळ मोरवणे मुंबई मंडळाचे अध्यक्ष श्री शंतनुदादा गायकर यांनी स्टेजवर यायचं आहे। स्थानिक अध्यक्ष श्री सूर्यकांत नामदेव रिकामे यांनी सुद्धा स्टेजकडे यायचं आहे। श्री अनंत विठोबा रिकामे, श्री कृष्ण महादेव मृगल, श्री पांडुरंग सीताराम रिकामे, श्री राजेश तुकाराम गायकर, श्री शांताराम पांडुरंग देवेकर, रुपेन रिकामे, भावेश माडिक साहेब, गोयल विभाग मुंबई सचिव, चांदोडे गोळवाडीचे समाजसेवक श्री कैलास गायकर साहेब यांनी सुद्धा स्टेजकडे यायचं आहे। महेंद्र खरपुडे कुठे असतील त्यांनी लवकरात लवकर मंदिराकडे यायचं आहे। महेंद्र खरपुडे, आपण आता कार्यक्रमाला सुरुवात करत आहोत। पांडुरंग तुम्ही या वरती कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित मान्यवर, समस्त ग्राम विकास मंडळाचे सर्व पदाधिकारी, ग्रामस्थ मंडळ मुंबई मंडळाचे सर्व पदाधिकारी, सर्व मुंबईकर आणि महिला मंडळ उपस्थितांचे प्रथम आपल्याच ग्रामस्थांच्या वतीने आभार मानतो। मुंबई मंडळाचे माजी अध्यक्ष श्री विनोद रिकामे यांना विनंती करतो त्यांनी सुद्धा मंचावर उपस्थित राहायचे। मुंबई मंडळाचे सल्लागार श्री आनंदजी लाड यांना विनंती करतो त्यांनी सुद्धा इकडे मंचावर उपस्थित राहायचे। मुंबई मंडळाचे माजी उपाध्यक्ष श्री रामचंद्र खरपुडे यांनी सुद्धा वरती मंचावर उपस्थित राहायचे। तसेच मुंबई मंडळाचे माजी खजिनदार अशोकदादा लाड यांनी सुद्धा वरती मंचावर यायचं। मुकेश रिकामे कुठे असतील त्यांनी कृपया करून लवकरात लवकर इकडे मंदिराजवळ उपस्थित राहायचं आहे। मुकेश रिकामे कुठे असतील त्यांनी लवकरात लवकर इकडे मंदिराजवळ यायचं आहे। मंगल समयी आजचा हा अतिशय आनंदाचा आपला दिवस आहे। ज्या क्षणाची आपण आतुरतेने वाट पाहत होतो तो क्षण, त्याचं उद्घाटन आपल्या या गावामध्ये आज त्यानिमित्ताने श्री राधाकृष्ण गणेश मंदिराचं उद्घाटन होऊन पार पडलेलं आहे। त्या प्रसंगी आपल्या या कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी काही अतिथी काही वेळापूर्वी येऊन गेले, काही आता उपस्थित राहिले आहेत। सो त्या सगळ्यांचं सन्मान करणं, त्यांचा पाहुणचार करणं हे आपलं कर्तव्य बनतं। म्हणून जे पाहुणे आपल्याला लाभलेले आहेत, जे अतिथी इथे उपस्थित आहेत, त्यांचा आपण प्रथम सत्कार करणार आहोत। यादव सहाय्यक समिती गोवेली विभाग मुंबईचे अध्यक्ष श्री विठोबादादा माडिक यांचा आपण या ठिकाणी सत्कार करणार आहोत। मी आपल्या मुंबई मंडळाचे अध्यक्ष श्री शांतारामदादा गायकर यांना विनंती करतो त्यांना शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करायचा आहे।
सगळ्यांना विनंती आहे की कृपया आपण जोरदार टाळ्यांच्या गजरात त्यांचा सत्कार समारंभ करायचा आहे. जोरदार टाळ्या होऊ द्या. तसेच यादव सहाय्यक समिती गोवेली विभागाचे स्थानिक सचिव श्री संजयदादा खेडेकर सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहिले आहेत. त्यांचा सत्कार करण्यासाठी मी मुंबई मंडळाचे उपाध्यक्ष श्री आनंददादा रिकामे यांना विनंती करतो. त्यांनी त्यांना शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांचं स्वागत करायचं आहे. हे जोडा खाली करा ठीक आहे बघा. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. तसेच यादव सहाय्यक समिती गोवेली विभागाचे मुंबई मंडळाचे सचिव आमचे बंधू भावेश माडिक यांचा सत्कार करतील स्थानिक अध्यक्ष श्री सूर्यकांत रिकामे. त्यांना शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांचं स्वागत करायचं आहे. या ठिकाणी यांचा विशेष सत्कार होताना दिसत आहे. तसेच आपल्या समाजातील चांदोरी गावचे समाजसेवक श्री कैलासदादा गायकवाड सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहिले आहेत. त्यांचा सत्कार करण्यासाठी मी मुंबई मंडळाचे सचिव देवेंद्र काते यांना विनंती करतो. त्यांनी सुद्धा त्यांना शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांचं स्वागत करायचं आहे. जोरदार टाळ्या होत्या. तसेच मला एक आवर्जून सांगावंसं वाटेल, गेली अनेक वर्ष आपल्या गावाला लाभलेले शिक्षक सगळ्यांना माहिती असेलच. श्री जनार्दन ठाकूर मला वाटतं आपल्या शाळेसाठी ज्यांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये मला वाटतं 12-13 वर्ष सेवा दिली असे गुरुजी आणि त्या गुरुजींचे सुपुत्र या ठिकाणी आपल्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले आहेत. श्री प्रशांत ठाकूर याला विनंती करतो त्यांनी सुद्धा इकडे मंचावर उपस्थित राहायचं आहे. त्याचा सत्कार करण्यासाठी मी आमचे स्थानिक सल्लागार श्री पांडुरंग मिरग यांना विनंती करतो. त्यांनी त्याचा सत्कार करायचा आहे. सगळ्यांना विनंती आहे की कृपया आपण त्याचं जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचं आहे.
धन्यवाद प्रशांत. वेळात वेळ काढून ट्रेनवरून तू इथे येऊन आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल तुझे आभार मानतो. त्यांचा सत्कार करण्यासाठी मी शंकराम बाबा दिवेकर यांना विनंती करतो. त्यांनी आपल्या पाचेगावचे समाजसेवक श्री आणि उद्योजक श्री जगजीवन गोविंद लाड यांचा सत्कार करायचा आहे. तसेच ही व्यक्ती स्थानिक ठिकाणी असून सुद्धा उदात्त हेतूने त्यांनी आपल्या मंदिरासाठी रुपये 5,000 देणगीसुद्धा दिलेली आहे. मी सर्वांना विनंती करतो जोरदार टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करायचं आहे. या ठिकाणी उपस्थित पाहुण्यांपैकी मी कैलासदादा गायकर यांना विनंती करतो की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करायचं आहे. हॅलो. जय सद्गुरू सगळ्यांना. महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा. आत्ताच आपण ज्या कार्यक्रमात उपस्थित आहोत ते आपलेच कुलदैवत भगवान श्रीकृष्ण चरणी नतमस्तक होत आहे. सर्वप्रथम मी मोरवणी ग्रामस्थ मंडळ, मुंबई मंडळ, महिला मंडळ, नवतरुणांचं सगळ्यांचं मनपूर्वक आभार मानेन आणि त्यांना खरोखर आजच्या कार्यक्रमाच्या शुभेच्छा देतो. अतिशय सुंदर भव्य दिव्य असा तुमचा कार्यक्रम. ज्या गणरायाच्या चरणी आपण सदैवच सर्वप्रथम नतमस्तक होतो त्या गणरायाची आज आपण इथं प्राणप्रतिष्ठानं केलात. आपल्या कुलदैवताची प्राणप्रतिष्ठानं करून खरोखर एक नवचैतन्य असं गावामध्ये निर्माण होतो. या देवतांच्या पूजनी सर्वांच्या कृपेने ज्यांची आपण सुप्रभात म्हणून ज्या देवताचं नाव घेऊन सुरुवात करतो त्या गणरायाचे आपण पूजन करतो आज. आणि अतिशय मंगलमय वातावरणामध्ये अतिशय सुंदर असं आपण भव्यदिव्य देवस्थान, देवालय, मंदिर उभं केलं. खरोखर एक गरजेचं आहे. अतिशय सुंदर. आपण भले आपल्या व्यवसायानिमित्त, नोकरीधंद्यानिमित्त गावामध्ये भले राहत नसलो तरी पण आपली माती आहे तिथं शेवटी आपल्याला येणंच आहे आणि तिथे देवाचं वास्तव्य हे असणं गरजेचंच आहे. आणि ते तुम्ही आज एक सुंदर स्वरूपामध्ये केलं त्याच्याबद्दल खरोखर मी तुम्हाला शुभेच्छा देतो सर्व. आणि मोरवणी ग्रामस्थ मंडळ खरोखरच नवतरुण मंडळाचं देखील मी कौतुक करेन. आम्ही काही लिस्टवर त्याच्यामध्ये चांगले सहकार्य प्रत्येकाकडून लाभलेत. अशी प्रत्येकाला संधी मिळाली आणि त्याचबरोबर आम्हाला इथं बोलवून आमचं इतंभूत स्वागत सत्कार केला, पाहुणचार केला. त्याच्याबद्दल मी सर्व ग्रामस्थांचं मनपूर्वक आभार मानतो आणि तुर्तास थांबतो. जय महाराष्ट्र. धन्यवाद. त्यानंतर आमचे बंधू भावेश माडिक यांना विनंती करतो त्यांनी सुद्धा 2 शब्दात मनोगत व्यक्त करायचं आहे. भगवान श्रीकृष्णाला वंदन करून आज श्री समर्थ ग्रामविकास मंडळ श्रीकृष्ण भगवान गणपती बाप्पा यांची प्राणप्रतिष्ठा अतिशय खेळवेळीच्या वातावरणात कालपासून आजपर्यंत आणि उद्या असं संपन्न होत आहे. खरंच हा खूप प्रत्येक गावातील सदस्यासाठी हा भाग्याचा क्षण असतो. ज्या श्रीकृष्णाच्या चरणी नतमस्तक होऊन आपण आपल्या कामाधंद्यानिमित्त घराबाहेर पडतो त्याचं दर्शन घेऊन आजपासून म्हणजेच कालपासूनच सुरुवात झाली आहे पण कालपासूनच आपण आपल्या पुढील मार्गाला सुरुवात करणार आहोत. मी श्रीकृष्ण भगवान गणपती बाप्पा यांना विनंती करतो की या गावाला, या गावातील प्रत्येक बांधवाला
सुखी आणि समाधानाचं निरोगी दीर्घायुष्य लाभू दे ही त्या भगवानाच्या मी प्रार्थना करतो. तसेच आजच्या या कार्यक्रमासाठी यादव सहाय्यक समिती गोविले विभाग मला ज्यावेळेस आमंत्रण मिळालं त्यावेळेस गायकर साहेबांनी मला निमंत्रण पाठवलं. त्यावेळेस त्या निमंत्रण पत्रिकेवर मी आवर्जून पाहिलं तर त्याच्यावर यादव सहाय्यक समिती गोविले विभाग ज्या समाजाला ह्या गावाने प्राधान्य दिलं त्या गावाचं मी माझ्या समाजाच्या वतीने खूप खूप आभार मानतो. कारण त्या निमंत्रण पत्रिकेवर समाजाचे स्थानिक अध्यक्ष तुकाराम साबळे साहेब, उपाध्यक्ष मधुकर लाड साहेब, सचिव संजयदादा खेडेकर, मुंबई शाखेचे विठोदादा माडिक, अध्यक्ष उपाध्यक्ष रुपेश दर्गे आणि सचिव मी स्वतः ह्या अशा सगळ्या समाजाला त्यांनी मोठा मान सन्मान दिला. त्याबद्दल खरंच या मोरोणे गावचे सततचे आभार. तसं पाहायला गेलं तर हा गावही देखील समाजाची खूप आवड असलेला गाव आहे. आज जिथपासून मला कळत असल्यापासून आनंद रिकामे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करत असताना अनेक सदस्य आपल्या गावातील होऊन गेले. मग दीपकदादा असतील, आता मुकेशदादा आहे, उमेशदादा आहे, ही सगळी मंडळी ह्या समाजात काम करत असताना अतिशय खेळीमेळीच्या आणि लाज न बाळगता आपण समाजासाठी काम करतोय या हेतूने ते काम करत असतात. म्हणून या गावाचा सार्थ अभिमान माझ्यासारख्या तरी समाज बांधवाला नक्कीच आहे. गायकर साहेब आपले समाजासाठी त्यांना फक्त एक फोनची आवश्यकता असते. एक फोन केला की गायकर साहेब तुम्ही जे काही मागाल ते आम्ही द्यायला तयार आहोत. फक्त त्यांच्याकडे हुकूम टाकायचा असतो आणि त्या हुकमाला पुरेपूर अशी साथ आणि पुरेपूर अशी त्याला मेहनत देऊन ते समाजाला सहकार्य करतात. त्यांचंही मी मनपूर्वक आभार मानतो. तसेच या गावाने मला माझ्या समाजाला हा मान सन्मान दिला त्याबद्दल मी या समाजाच्या वतीने, माझ्या गावाच्या वतीने आणि आनंद रिकामे साहेब भगवी शॉल देऊन खास सत्कार केलात त्याबद्दल तुमचे माझ्या शाखेच्या वतीने, पक्षाच्या वतीने खूप खूप आभार मानतो. आणि या गावाला असंच भगवान श्रीकृष्णाची प्रार्थना करतो की उदंड व निरोगी दीर्घ आयुष्य लाभू दे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्ताने घोणसे निवासीवाडी वरून आलेले गुरुजी श्री दत्ताराम माडिक यांना विनंती करतो. तसेच महाराष्ट्र यादवचार्य ट्रस्ट स्थानिक सचिव श्री दत्ताराम माडिक गुरुजी यांना विनंती करतो त्यांनी कृपया व्यासपीठावर उपस्थित राहायचं आहे. तसेच राजाराम खेडेकर यांना सुद्धा विनंती करतो त्यांनी इकडे व्यासपीठावर उपस्थित राहायचं आहे. यापुढे मी विनंती करतो संजयदादा खेडेकर यांनी आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे. भगवंत श्रीकृष्णाला वंदन करून आज या मोरोणे ग्रामस्थ, मोरोणे मुंबईकर आणि सर्व महिला मंडळ यांच्या अगदी अर्थक प्रयत्नाने या मंदिराची उभारणी करण्यात आलेली आहे. तर राधाकृष्ण गणपती या मंदिराचं स्थापना आज 3 दिवस आपण या कार्यक्रमासाठी करत आहोत. तरी या कार्यक्रमाचेच म्हणायला लागेल आणि मुंबईचे अध्यक्ष मोरोणे गावचे शांताराम आमचे भाऊजीच आहेत. आता आम्हाला त्यांचं नाव म्हणजे भाऊजीच आम्ही नेहमी बोलतो. शांताराम दादा गायकर हे आणि त्यांचे सर्व सहकारी अनंत रिकामे उपाध्यक्ष आहेत. सर्वांचीच नावं काही माझ्या तोंडपाठ नाही आहेत. तसेच स्थानिक अध्यक्ष सूर्यकांती रिकामे, त्यांचे सर्व सहकारी, व्यासपीठावर असले आमचे घोणशाचे दत्ताराम बाबा, आम्ही त्यांना बाबाच बोलतो कारण ते माझे गुरुच आहेत, नात्याने सुद्धा आहेत आणि
याच्याने सुद्धा म्हणजे त्यांनी आम्हाला शिकवणसुद्धा चांगली दिलेली आहे, ते सुद्धा या व्यासपीठावर उपस्थित आहेत. तसेच आमच्या यादव सहाय्यक समिती मुंबई शाखेचे अध्यक्ष विठोबादादा महाडिक, तसेच मुंबई शाखेचे सचिव भावेश महाडिक, आमचं बंधू कैलास गायकर हे सुद्धा या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहिलेले आहेत. सर्व मोरोणे गावचे ग्रामस्थ, महिला मंडळ आणि मुंबईकर, मुंबई शाखेचे सदस्य, स्थानिक शाखेचे सदस्य, आपण सर्व या ठिकाणी उपस्थित आहात. तरी मी तुम्हाला सर्वांना मनापासून धन्यवाद देतो. कारण मी ह्या गावामध्ये ज्यावेळेस पहिल्यांदा आलो त्यावेळेस समाजाच्या अधिवेशनालाच आलो. साधारण पहिलं अधिवेशन म्हणजे 2019च्या आधीचं जे अधिवेशन झालं त्या अधिवेशनाला मध्ये मी आलो होतो, पण त्यावेळेस तिकडे बसलो होतो. आणि 2019ला तुमच्या गावात मला इकडे बसण्याची संधी मिळाली, त्याबद्दल मी खरोखरच एक समाजाचं ऋणी आहे. की अनेक वर्षे समाजामध्ये काम करत असताना अशा प्रत्येक गावात माझा जवळजवळ आत्ता वडवली गावामध्ये माझं 16 वर्षे 17 वर्षे पूर्ण झाली, पूर्ण राऊंड झाला. तर प्रत्येक गावामध्ये मंदिर हे असायला पाहिजे. कारण आपण आता सर्व मुंबईमध्ये राहतो. मुंबईमध्ये राहत असल्यानंतर बरीचशी घरं बंद असतात, पण जर असा एखादा कार्यक्रम असला असेल तर आपण नक्कीच सर्व जवळजवळ 99% तरी लोक उपस्थित राहतात. एखाद्या माणसाला अडचण असेल तर तोच काही जाणून बुजून येत नाही, नोकरीची वगैरे किंवा आजारी असं काहीतरी कारण असतं, नाही तर 100% लोक तर उपस्थित असतात. तर या मंदिराच्या निमित्ताने खरोखर गायकर साहेब असतील किंवा अनंत रिकामे असतील, आणखी तुमचे सर्व गावचे ग्रामस्थ वगैरे सर्वांनी खूप मेहनत घेतली. गेली 2-3 वर्षे तर ते सतत, आता मी या गावात येत नसलो तरी मुंबईमध्ये आमचं फोनवर किंवा भेटीगाठी या सामाजिक कार्यातूनच होत असतात. कारण समाजानेच ही ओळख मला दिलेली आहे. समाजामुळे मी या ठिकाणी आज जो मला तुम्ही या ठिकाणी आमंत्रित केलात तो केवळ आणि केवळ एक समाजाची बांधिलकी असल्यामुळं आणि समाजानेच मला आज ह्या व्यासपीठ दिलेलं आहे. त्याबद्दल मी पुन्हा एकदा खरोखरच भगवान श्रीकृष्णाचं नक्कीच ऋणी आहे. कारण त्याच्यासारख्या श्रीकृष्ण भगवानच्या कृपेमुळेच मी आज या सोहळ्यासाठी उपस्थित राहिलो. आणि खास करून मी भाऊजींचा फोन आला तेव्हा बोलला रविवार आहे म्हणजे नक्कीच येईन, पण मी पाहुणा म्हणून नाही येणार, एक घरचा म्हणून येणार. कारण भाऊजी आमच्या कुटुंबातील सर्वात मोठे आहेत आणि त्यांचं सुद्धा समाजासाठी फार मोठं योगदान असतं. नेहमीच ते आम्ही कुठल्याही कार्यक्रमाला फोन केला, अगदी गावी असो किंवा मुंबईत असो, नक्कीच उपस्थित राहतात आणि समाजाच्या ज्या कार्यक्रमाची सुद्धा शोभा वाढवत असतात. असंच प्रत्येकाने जर आपला समाजासाठी काहीतरी केलं की आपला कार्यक्रम समाजाचा ह्या आपला आहे म्हणून जर मानलं तर आपण खरोखरच संघटनेत एक यादव सहाय्यक समिती गोवले विभाग हे नाव जे आज 75 वर्ष, आता 2 वर्ष बाकी आहेत, 73 वर्ष झालेली आहेत. तर ते अमृत महोत्सव म्हणून जो कार्यक्रम होईल त्या कार्यक्रमाला नक्कीच मी तुम्हाला या ठिकाणी खास करून मोरवण्याच्या ग्रामस्थांना आणि मुंबईकरांना पण आमंत्रित करतो की अमृत महोत्सवला जास्तीत जास्त लोक आपली त्या कार्यक्रमासाठी असायला पाहिजे. कारण आता गावाकडे फार कमी मंडळी असते आणि त्यामुळे या कार्यक्रमाची जर शोभा वाढवायची असेल तर आपण मुंबईकरांनी नक्कीच योगदान द्यायला पाहिजे आणि नक्कीच तुम्ही द्याल अशी मी आशा बाळगतो. बाकी सर्व तुमचे ग्रामस्थ असतील किंवा महिला मंडळ असतील, मुंबईकर असतील, यांचे शतशः पुन्हा एकदा आभार मानतो. आपण फार मेहनतीने ही मंदिराची उभारणी केली आणि आपल्या गावाची एक शोभा वाढवलेली आहे. ही शोभा नक्कीच आपल्याला भगवान श्रीकृष्ण नक्कीच त्याच्यासाठी आपल्याला नक्कीच त्याची फळं चांगलीच मिळतील. आणि एक गावात मंदिर असणं हे फार गरजेचं आहे. त्याच्यासाठीच आपण सर्व एकत्र येऊ शकतो आणि गावाची सुद्धा चांगली कामं तुमच्या मंडळी करतच आहेत. त्याबद्दल मी त्यांना सुद्धा धन्यवाद देतो आणि तुर्तास इथं थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद दादा. त्यानंतर यादव सहाय्यक समिती गोवेली विभाग मुंबईचे अध्यक्ष श्री विठोबादादा महाडिक यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे.
हॅलो, नमस्कार सर्वांना, जय सद्गुरू. सर्वप्रथम मी त्या महान आत्म्यास शुभेच्छा देईन ज्यांनी संकल्पना ठेवली आहे मंदिर उभारायचं. कारण त्या आत्म्याने गेल्या 4 पिढींचा इतिहास मोडीस काढलेला आहे. ज्यांनी समर्थ विकास ग्रामविकास मंडळ मोरवणे या गावाला एक म्हणजे व्यासपीठ, जे आपलं माथा टेकायचं ठिकाण आहे, आपला श्रद्धास्थान आहे, त्या स्थानासाठी प्रेरित केलं. ती कोण आत्मा आहे, कोण माणूस आहे, ते त्या श्रीकृष्णाला माहिती आहे. त्यामुळे मी त्या आत्म्यास पुनश्च वंदन करतो. आणि त्याच्या या संकल्पनेमुळे आज हा जो मंगल दिन सोन्याचा तुम्ही पाहताय, मंगल दिन हा सोन्याचा मंगलमूर्ती आरी घरा, जसं आपला गणपती बाप्पा घरी येतो आणि आपण ज्या आनंदात उत्साहात ज्या वातावरणात असतो, त्या वातावरणात कालचं असं वाटत होतं की गणपती आहेत की काय उद्या. जे पाऊस पडला, जे मंगल गंगाजी स्नान वरून आली, ते खरोखर त्या गंगाचं आगमन तुमच्याकडे झालेलं आहे, श्रीकृष्णाची स्थापना तुमच्याकडे झालेली आहे. तर खरोखर त्या आत्म्याला पुनश्च वंदन करून आपल्या यादवांचा आराध्य दैवत भगवान श्रीकृष्णाचं तुम्ही स्थान उभारलेलं आहे, त्या अंच्याचरणी नतमस्तक होऊन आज ग्रामविकास मंडळ मुंबई शाखेचे अध्यक्ष सन्माननीय शांताराम गायकर दादा, आमचे मार्गदर्शक, प्रत्येक वेळेला कुठल्याही प्रकारचं काही सहकार्य असेल तर त्याबद्दल संकोच नाही आणि कधी त्यांना विचारावं लागतच नाही. तसंच स्थानिक अध्यक्ष सन्माननीय सूर्यकांत रिकामे साहेब आणि त्यांची पूर्ण टीम, महिला मंडळ, आदरणीय व्यासपीठ. या गावाशी माझी नाळ लहानपणापासून जुळलेली आहे. आज माझे दोन्ही मामा जरी या गावात नसतील, कैलासवासी शंभू मामा असेल, कैलासवासी गंगाराम मामा असतील, आज ते स्वर्गातून पाहत असतील. खरोखर या गावामध्ये जी काय मंदिराची उभारणी झालेली आहे आणि खरोखर वाखण्याजोगती आहे. मी सगळ्या ग्रामस्थांना, मुंबईकरांशी जो आमचा संबंध असो, सगळ्यांनी जी काही मेहनत केलेली आहे, चिकाटी केलेली आहे, त्याचप्रमाणे मामांच्या वारसाप्रमाणे मला माझ्या दोन्ही बहिणी या मोरवणे गावात आल्यात. माझी बहीण, दोन्ही बहिणी आल्या, त्याप्रमाणे ते भाऊजी सुद्धा भावाच्या नात्याने मला जे भेटलेत, कधीच मला भावाची कमतरता होत नाही. त्यामुळे त्यांचं सुद्धा मी आभार व्यक्त करीन. सन्माननीय प्रदीप गायकर, आज आपल्यावरती मोरवणे गावावरती आत्ताची जी वास्तू आपण उभारलेली आहे, वास्तूची जबाबदारी सुद्धा थोडीच मोठी आलेली आहे. लक्षात घ्या, आपल्या 75 वर्षाच्या पिढीचा जो काय आपण लेखाजोखा काढून आपल्याला जे भव्यदिव्य इमारत उभारलेली आहे, त्याचे संगोपन करणं, त्याचं जोपासन करणं, आपल्या आराध्य दैवताचा आपण अभिमान ठेवणं आणि जे श्रद्धास्थान तुम्ही उभारलेलं आहे ते तुम्ही करालच. बंधूंनो, जेवढं बोलतो तेवढं सोपं नसतं. एखाद्याने आपल्या पूर्वजांनी जी म्हणलेली म्हण आहे, घर बांधून बघा, लग्न करून बघा, म्हणजे तुम्हाला कळेल. तसंच ज्या व्यासपीठावर बसलेल्या मंडळांनी मंदिर बांधण्यासाठी जी चिकाटी, जी जिद्द धरलेली आहे, त्याच्या जिद्दीच्या जोरावरती आज हे मंदिर एवढं मोठं भव्य उभं राहिलेलं आहे. तर मी टाळ्यांच्या गजरात त्या सगळ्यांचं सत्कार करायचं, स्वागत करायचं मी सगळ्यांना विनंती करेन. आणि आपण या लावलेल्या श्रद्धास्थानाबद्दल सांगायचं तर आपल्या सर्वांना समृद्धी, सुख, शांती लाभो अशी त्याच्याकडे प्रार्थना करीन. कुठलेही वेगळं दरिद्र या मोरवणे गावावरती येऊ नये अशी मी त्याला नतमस्तक विनंती करेन आणि सगळ्यांना शुभेच्छा देऊन तो तर थांबतो. जय सद्गुरू. राजेश चौधरी यांना मी विनंती करतो, कृपया त्यांनी इकडे व्यासपीठावर उपस्थित राहायचं. तसेच मंचावर उपस्थित श्री दत्ताराम माडी गुरुजी यांचा सत्कार करण्यासाठी मी विनंती करतो. श्री रामचंद्र खरपुडे यांनी त्यांचं शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन सत्कार करायचं. सत्कार करायचं. तसेच राजाराम खेडेकर यांचा सत्कार करण्यासाठी मी मुंबई काय झालं सुरेश?
कृपया जोरदार टाळ्या वाजवायचे. वस्तू स्वरूपात आपल्याकडे देणगी दिली पाण्यासाठीची केबल ते 250 मीटर श्री विनय माडिक यांचं सुद्धा आपण इथे सत्कार करणार आहोत. मी ते उपस्थित नाही आहेत म्हणून त्यांच्या अनुपस्थित मी त्यांचे पिताश्री श्री दत्ता माडिक गुरुजी यांना विनंती करतो त्यांनी त्यांचं शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ घेऊन उमेश करपुडे ते शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करतील. माडिक गुरुजींना विनंती करतो त्यांनी त्याचा स्वीकार करायचा आहे. कृपया इकडे सगळ्यांनी बसायचं आहे. कोणी उठून जाऊ नये. कार्यक्रम अद्याप पदावरून मी ताबडतोब राजीनामा आता दिलेलाच आहे आणि येणाऱ्या 11 तारखेला तो स्वीकार करावा. राहिला प्रश्न मंदिराचा. महेंद्र, मी तुमच्या घरी तुमच्या वडिलांना बघायला आलो होतो, बरोबर ना महेंद्रजी? तेव्हा गोविंद करपडे म्हणाले की शांताराम हा माझा स्वप्न होता. म्हणजे केव्हा जवळजवळ 40 ते 50 वर्षापूर्वीचा स्वप्न होता. तो स्वप्न त्यांनी त्यांच्या वडील भावांना विचारला. त्यांचे वडील भाऊ देवजी करपुडे की दादा आपल्या गावात मंदिर पाहिजे. पण तेव्हा ती तशी परिस्थिती होती, सर्वसाधारण माणसांची घरं सुद्धा चालत नव्हती. तर कोण करणार मंदिरने, कोण करणार पूजा, असं सर्व काय होतं. म्हणून त्यांनी ते तेव्हा त्यांची मागणी ती त्यांनी फेटाळून लावली. त्याच्यानंतर मित्रांनो 1990-91 मध्ये माझ्या मनात आला की आपल्या मोरोणे गावामध्ये मंदिर असावा. मुंबईचे अध्यक्ष त्यावेळी होते बाबू गणपत गायकर. खास करून कदाचित तुम्ही जास्त वेळ घेतो पण जे काय आहे ते बोलावंच लागतो. त्यावेळी होते बाबू गणपत गायकर मुंबई अध्यक्ष. स्थानिक अध्यक्ष कोण होते हे तुम्हाला माहिती असेलच. तिथून तर आपल्याला अपेक्षा नव्हती, पण मग बाबू गायकरांना मी बोललो होतो की मोरोणे गावामध्ये एक छोटासा मंदिर असावा. बाबू गायकर म्हणाले, अरे बाला कोण ते कसलं मंदिरने काय करायचं आपल्याला, जे आहे ते चालू दे, असाच चालू दे. मी शांत बसलो, पण मी प्रत्यक्षात यादी बनवली होती. त्यावेळी लाकडाचं मंदिर बनत होता. आता आपल्याला जवळजवळ नाही म्हटलं तरी 30 लाखावर गेलेलं आहे. त्यावेळी 30 ते 40 हजारामध्ये मंदिर झाला होता. मग माझ्या मित्रांची मी लिस्ट बनवली होती, कोण 500 कोण 1000 माझ्या शब्दावर देऊ शकतील अशा. पण त्यांनी नकार दिल्यानंतर माझ्या मनाची खच्चीकरण झाली आणि तो विचार मी तिथेच थांबवला. पण मित्रांनो काही वर्षानंतर माझे मित्र आनंद रिकामे, समोर बसलेले राजेश चाचे बीकेसीचा गेट नंबर 6 वर मला भेटायला आले की शांताराम, आनंद मला तसा शांतारामच बोलतो, मला वाटतं वहिनी सेमच आहे आणि मित्र असल्यानंतर शांताराम बोलतो. मग असा मी कधीच, काही लोक आता महेंद्रने एक मध्यंतरी लेख पाठवला होता की शांतारामला शांताराम बोलणं किंवा दादा बोलणं, बिलकुल मला काही तसं वाटत नाही. मी कोणी साहेब नाही, कोण मोठा भाऊ नाही. आता हे यादव साहित्य समिती गोयलेवाल्यांनी मला वाटतं थोडंसं मला हरभरीच्या झाडावर चढवलं. दादा असे करतात, दादाचं काही करत नाही, ते समर्थ करतात. ती श्रीची इच्छा असते. मी फक्त एक बहाणा झालो. तसंच या मंदिरासाठी मी बहाणा झालो किंवा निमित्त झालो. आनंद रिकामे आणि राजेश चाचे आले, पण तेव्हा माझा मनस्थिती बरोबर नसल्या कारणाने या दोघांनाही मी तिथून, माझा स्वभाव जवळजवळ सर्वांना माहितीच आहे. जेवढा नम्र आहे तेवढा कधीतरी आहे ते आहे, मी मान्य पण करतो. पण ते स्वभावात कधी बदललं आता मला वाटतं
आता मंदिर पूर्ण झालं तर कदाचित आता स्वभावात बदल होईल आणि या स्वभावामध्ये बदल करण्याचा आधी याच्या पुढे पण प्रयत्न करेन. मग ते तिथून मी म्हणालो मंदिर तर नाही होणार, पण यात आपण ती प्रतिष्ठा काढली. कुठली झाली? श्री समर्थ ग्रामविकास मोरवणेकर प्रतिष्ठान. ती प्रतिष्ठान काढली. श्री समर्थ ग्रामविकास प्रतिष्ठान काढलेत. प्रत्येकाने 1000 रुपये करायचे ठरवलेत. खेडेकर साहेब, त्या प्रतिष्ठानचे बघता बघता 70 ते 80 ते 100 सभासद झाले. प्रत्येक महिन्याला 80-90 हजार रुपये जमा होत होते. कित्येक लोकांच्या त्या व्यवहारातून कामं झाली. खास करून देवेंद्र काते हे एका मीटिंगमध्ये बोलले होते, ही प्रतिष्ठान आहे म्हणून माझ्यासारख्याने रूम घेऊ शकला. आणि खरोखरच आहे. त्याला त्यावेळी आम्ही काही मोजके अमाऊंट दिले होते. त्या अमाऊंटच्या माध्यमातून त्यांनी ती रूम घेतली. असे अनेक सभासदाने छोटे छोटे व्यवहार केले. आता मला थोडासा पाठी गेल्यानंतर मनीष खरपुडे याची सुद्धा आठवण येते. तो त्या प्रतिष्ठानचा सभासद आहे होता. आता मला वाटतं त्यांनी त्याचा हिशोब आपण दिलेला आहे. असे सर्व सभासद होते. आणि ते प्रतिष्ठान चालवले. त्या प्रतिष्ठानचा 4 वर्ष कारभार चालला. आणि मग नंतर कुठे माशी शिंकली ही राजेश चाचनलाच माहिती आहे. आणि ते येणाऱ्या मीटिंगमध्ये मला वाटतं स्पष्टीकरण देतील अशी खात्री आहे. त्याच्यानंतर मी शांत होतो. मी माझ्या टेरेसवर बसलो होतो. तिथे मला किशन मिरगल यांचे 4 पुत्र होते. मला वाटतं किशन मिरगलांचे 4 पुत्र होते की दादा आपल्या गावात मंदिर पाहिजे, तुम्हीच पुढाकार घ्या. आता ती तशी भले 4 जरी असले तरी माझ्या मित्रांचेच मुलगे आहेत म्हणून मी पुढाकार घ्यावा हे पण मला काय तेवढं काय पटत नव्हतं. किंवा कदाचित राधाकृष्ण गणपतीला ते मान्य पण नसावं. त्यांना पण मी पाहिजे तशी दाद दिली नाही. पण तुम्ही मानाल न मानाल, पण जे आहे माझ्या मनात ते मी बोलतोय. खरं म्हटलं तर आदित्य असतानाच हे मला सर्व सांगायचं होतं. त्या दिवशी आपण मंदिरात बोलल्या त्यावेळी सर्वांची माफी मागून मला बोललो होतो मी की मला उद्या बोलायचं आहे. पण काल जी परिस्थिती होती ती पाहिलेत. बोलण्यासारखी वेळच नव्हती किंवा आदितीला आग्रह करण्यासारखी पण वेळ नव्हती. म्हणून ते आपल्या राहून गेलं आणि ते बोलण्या आजची वेळ आलेली आहे. कळत न कळत मला स्वप्न म्हणतात ना की मनात वसे ते स्वप्नी दिसे. एक दिवशी अचानक मला स्वप्नामध्ये आलं की आपण मंदिर बांधतोय, सर्व गावकरी सहकार्य करतायत आणि करतील असं सर्व चित्र समोर उभा राहिला. कदाचित ते माझे काय देव मला पावला असं मी म्हणणार नाही, पण मनी वसे ते स्वप्नी दिसे. स्वप्न पडल्यानंतर मी असा अचानक जागा झालो आणि नंतर बाकी काही ठराविक लोकांना बोललो की काय झालं तरी आपल्या गावात मंदिर व्हायलाच पाहिजे ही आजपासून मी शपथ घेतो. म्हणजे मनात तिथे मीटिंगमध्ये नाहीच बोललो, पण ज्यावेळी मंदिराची मीटिंग झाली जवळजवळ 3 वर्ष झाली. 3 वर्षामध्ये खूप चढाउतार पाहिलेत. कदाचित ती आमची चुकी आहे आणि खास करून माझी असेल असं मी मान्य करतो. पहिल्यांदा आपण 15,000 वर्गणी बसवलीत, चुकी असेल आणि आहे असं मी मान्यच करतो. आपण त्यावेळी डायरेक्ट 15,000 रुपये प्रत्येक घरावर ठेवलेत. ते न ठेवता 5,000 ठेवले असते तर कदाचित ते 3 वर्ष नसते गेले. ते थोडेसे नाही म्हटलं तरी कळत न कळत लोकांची मनं दुखवली होती. मग पांडुरंग मिरगल मला म्हणाले, शांताराम तू जे काय करू शकतोस 15वरून मुंबई का पाहिजे. मी व्हावी होतो एका मीटिंगला, तर मुंबईवरून काही ठराविक व्यक्तींनी आणि ठराविक म्हटल्यानंतर मी कधी कधी ते लपवून ठेवत नाही. विनोदनीच मला कॉल केला की दादा 15 न ठेवता 10 ठेवा. पेडेकर साहेब, माडिक साहेब, खास करून कैलास गायकर गुरुजी ते 15वरून मुंबई कमिटीने मला विश्वासात न घेता 10 केले. ठीक आहे, मुलं जर चांगला होत असेल तरी काय, कारण ऑलरेडी ती आपली चुकीच होती. म्हणजे मी माझी वैयक्तिक म्हणतो, कारण त्या 15साठी मी अग्रेसर जास्त होतो. बोललो कशाला लोकांकडे जायचं, कॅपेबल आहेत. पण सर्वच कॅपेबल नाही हे आता पण समजतो किंवा याच्या पुढे पण असं वाटतो की सर्वच आपण जरी असलो थोडाफार इकडे तिकडे, आपण काही मोठे राजा महाराजे नाही किंवा टाटा बिल्डरला नाही आहोत, पण सर्वांनाच ते शक्य नव्हते. मग ते 10 झाले.
10 महिना पण काही महिने गेले तरी सुद्धा लोक वर्गणी द्यायला तयार नाही. मग पांडुरंगदा म्हणाले तू 5 कर, बरोबर लोक सहकार्य करतील. आणि 5 केल्यानंतर जे काही लोकांनी सहकार्य केलं ते अगदी सर्वांचीच वर्गणी आली. आणि गेल्या 1.5-2 महिन्यात दिवसाला 60 ते 70 हजार रुपये येत होते. आणि असे भरघोस रुपये आपले जमा झाले. आणि त्या पैशातून तुमच्या सर्वांच्या सहकार्यातून ही इमारत उभी झाली, मंदिर उभा झालं. देव होते, आहेत आणि पुढे राहतील. पण या मंदिराच्या नावाने घेडेकर साहेब म्हणाले, माडिक गेले आपले ते सुद्धा, दुसरे माडिक आपले विठोबा, की मंदिर हा सुद्धा एक निमित्तच आहे. पण ह्या निमित्ताने पूर्ण गावाची एकजूट, जर का माडिक साहेब तुम्ही काल होतेच, ज्या महिला नाचत होत्या, ज्या महिला व्यवस्थित कार्यक्रमामध्ये सहभागी घेत, ते बघून खरोखरच आपलं मन भारावून गेलं. आज सकाळी मला वाटतं ते कलसाचं काम चालू होता, त्यावेळी बालू खरपुडे, देवजी खराबांचा मुलगा, की मित्रा हे जे केलास तर खूप उत्तम कार्य केलास आणि उत्तम कार्याने तुझे घडलेलं आहे. त्याला सुद्धा मी म्हणालो, हे मी नाही, हे आपण केलेत. सर्व समर्थाचं सहकार्य किंवा तुमच्या सर्वांचं सहकार्य म्हणून झालेलं आहे. मी केवळ निमित्त आहे. महिला मंडळ कंटाळलेलं आहे, समोरची लोक सुद्धा कंटाळले आहेत. आदरणीय व्यासपीठ सुद्धा पुढे मागे. मी माझं तुर्तास थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. त्या ठिकाणी आवडे म्हणून लाभलेले विठोबा माडिक, संजय खेडेकर, कैलासजी गायकर, माडिक गुरुजी, राजाराम खेडेकर आणि चौधरी साहेब, आपण सगळ्यांनी वेळात वेळ काढून इथे उपस्थित राहिलात त्याबद्दल श्री समर्थ ग्रामविकास मंडळाच्या वतीने आम्ही आपले सगळ्यांचे आभार मानतो. त्याचबरोबर आजचा आपला हा स्वागत समारंभाचा कार्यक्रम दोन्ही मंडळाच्या अध्यक्षांच्या वतीने हा कार्यक्रम इथे संपन्न होत आहे आणि संपला असं मी जाहीर करतो. तसेच यापुढील होणारा कार्यक्रम आपण परवाच आपल्याला त्या कार्यक्रमाविषयी आनंददादांनी जी माहिती दिली, तो कार्यक्रम म्हणजे कीर्तनाचा कार्यक्रम या ठिकाणी पार पडणार आहे. मला वाटतं आपण थोडेसे सर्वांनी रेस्ट घेऊन पुन्हा या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे आणि आजचा कार्यक्रम हा कार्यक्रम इथे संपला असं मी जाहीर करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि येणारा कार्यक्रम 7 वाजता होईल, याची सगळ्यांनी नोंद घ्यायची आहे.